पहिलीच लॉन्च करा. 2 मिनिट स्टार्ट कर. हांव वेलकम करता आमचे प्रेस मिडिया आयचे प्रेस कॉन्फरन्सा खातीर. आयज आमचे बरोबर आहा आमचो NSYचो नॅशनल जनरल सेक्रेटरी एराज मुल्ला, मागीर आमचो स्टेट जनरल सेक्रेटरी फखरुद्दीन मुजावर, ऋषभ फळदेसाय, आमचो नॉर्थ गोवाचो जनरल सेक्रेटरी नीरज नायक. आयज बरें खोस भोगता की आयज आमचे बरोबर आमचो गोंयचो आदलो NSY अध्यक्ष एराज मुल्ला आयज तेका प्रमोट केलो आहा काँग्रेस पार्टीन आनी तेका नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलो आहा. सो फर्स्ट ऑफ ऑल आय कॉंग्रॅच्युलेट हिम ऑन बिहाफ ऑफ NSY गोवा फॉर गेटिंग अपॉइंटेड एज नॅशनल जनरल सेक्रेटरी. आनी सांगू सोदता की काँग्रेस पार्टी आमचो गोंय एक ल्हानचो राज्य आसून सुद्धा एक गोंयाक एक रिप्रेझेंटेशन दिलो खंय नॅशनल कमिटी NSYचे. सो वी आर व्हेरी थँकफूल फॉर द काँग्रेस पार्टी. दिस इज नॉट ओनली ऑर्गनायजेशनल सेक्शन, ऑल्सो पॉलिटिकली काँग्रेस पार्टी सदांच गोंया खातीर खूबशें बरें काम केलां. तुमकां खबर आसतलें की लिबरेशनच्या मागीर केन्ना गोवा मत जावंक सोदतालो, थोडे लोक गोंयचे मत जावंक सोदताले इन द महाराष्ट्रा, तेन्नाच्या सरकारान रेफरंडम हाडलो काँग्रेस सरकारान आनी गोंयचो आवाजाक आयकून तांच्यांनी गोंयाक एक सेपरेट राज्य म्हणून दवरलो. तेजे मागीर जेन्ना गोवा युनियन टेरिटरी आसली तेन्ना सुद्धा काँग्रेस पार्टीन गोंयचे लोकांचे आवाज आयकून तांकां सेपरेट स्टेट्यूट दिलो आनी तेजे मागीर आमकां स्पेशल आमची लँग्वेज दिली, कोंकणी लँग्वेज. सो काँग्रेस पार्टीची आयडियोलॉजी आहा की गोंयाचे आवाज, गोंयचो लोकांचो आवाज आनी जनतेचो आवाज आयकून निर्णय घेवपाचो. ह्यो आयज तेजो परिणाम आहा की गोवा इज द स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया. ते आसून सुद्धा आयज गोंयचो भुरगो, गोंयचो यूथ आयज नॅशनल कमिटीचो जनरल सेक्रेटरी जाता. सो हे खूब आमकां प्राउड मुवमेंट की आमचो अल्युमिनाय NSY गोवाचो जनरल सेक्रेटरी जाला म्हणून. थँक्यू. सो आता ह्या स्पेशल ओकेशनान आमी आमचो युवा न्याय मॅनिफेस्टो रिलीज करता. युवा न्याय मॅनिफेस्टो रिलीज करता. पुढे So your Yuva Nyay Manifesto is nothing but the reflection of the issues faced by the youth of this country, by the youth of our state. जेन्ना भारत जोडो न्याय यात्रा सुरू जाली, पयली भारत जोडो यात्रा जाली, मागीर भारत जोडो न्याय यात्रा जाली. त्या यात्रान जेन्ना आमचे नॅशनल लीडर राहुल गांधी आनी तेजे बरोबर सगळे यूथ आनी स्टुडंट जेन्ना चलोवन गेले तेन्ना त्यांचे इश्यूज जे आयकून आमच्या काँग्रेस पार्टीने यूथ मॅनिफेस्टो लॉन्च केलेलो आहा. युथाक कितें दितले पार्टी आनी ह्या बाबतीन विस्तारान ओवरऑल व्हॉट इज द स्ट्रक्चर आनी कित्याक लॉन्च केला आमच्यांनी आनी व्हॉट विल इज द बेनिफिट फॉर द यूथ हे आमचो राष्ट्रीय नॅशनल जनरल सेक्रेटरी सांगतो इन ब्रीफ तुमकां. Good evening everyone. Friends from the media, thank you for being here. So आम्ही launch केला युवा न्याय guarantee card. So this is a guarantee that Mr. Rahul Gandhi has come up with by listening to the youth of the entire nation. जसे नौशारान सांगले भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा, the reason for this walk was to understand the pulse of the country. What is the main issues that the country is facing? आणि with regards to the same युवा न्याय guarantee card आम्ही हांगा launch करता. As NSY the campaign will be run across the country आणि सगळीकडे across the country we are targeting at least 3 crore students and youth to reach out to all these in across all the states. So हो एक नंबर असा, एक मिस कॉल नंबर आम्ही launch केला आणि एक QR कोड असा. So this will reach out to everyone and त्यांचे डेटा करून we will reach out to them what is the manifesto that the Congress party is bringing to the country. So firstly issue जे general publican असा that everyone is facing is jobs. तुम्ही ऐकलं असतले, तुम्ही पहिला असतले आणि सिच्युएशन तुम्ही कॉलेजेसांत पळया, द लास्ट फायनल इयराचे खंयचे स्टुडंटाक विचारा, there is no job that the students are getting. This is the reality that is there in colleges. So the Modi government ने promise केले
that they will provide 2 crore jobs. But today, when we see the reality, it was fake. It was a false hope that was given to the students and the youth of this country. The Congress Party has made a revolutionary step and has promised right to jobs, where we promise that anyone with a graduate degree will get a job within the first year. So, once we come in power, that is once we come in power in June 2024, so before June 2025, every youth who is graduated will have a job in their hand. This is a guarantee that the Congress Party is making to the youth and the students of the country. So this is the first promise. Apart from this, we are promising that 30 lakh government jobs will be provided. So these are the 2 promises that the Congress Party has made for the jobs. Apart from this, आम्ही पहिला की UP, उत्तर प्रदेशान पेपर लीक is a very big issue. आता BJP असा म्हणून पेपर लीक जाता, and this is spread. Papers are spread, and this is bought by the paper mafia, and this is sold. So this is a clear step of corruption. This has spoiled our education system, and we do not want this to happen in Goa. So फाल्या गोंयांतूय जावं शकता if the BJP comes to power, because we have seen how they are playing around. कशे त्यांच्यानी democracy काबार केला, and if they remain in power, the democracy of this country will be finished. Fourthly, gig workers, Swiggy and Zomato कशे काम करता, they don't have job security. तुम्ही पोवपाक गेल्यार, so that job security will be providing, and an insurance will be provided to them for a job security. Fourthly, the rollback of Agnipath scheme. आम्ही पहिला की the Agnipath scheme does not guarantee a job for the army. The army of this country, after fighting for the nation, tenka job na. There is no guarantee of a job. So this is one more that we will be focusing on. Overall, the campaign believes in another model wherein we'll have town halls. So across the country, we'll be having town halls wherein leaders from our major, the leaders from central leadership will be coming and talking. In Goa, we'll be having it between 20th to 30th. So we are planning of 2 town halls, one in South Goa and one in North Goa. And apart from this, we will be having a Mohabbat ki Dukaan across colleges and across major points wherein like bus stands and all these such ones. So thank you. So basically, Razan in brief explained केला what was the purpose and how it will be implemented. मैं सांगू सकता हूँ कि last 10 years of BJP rule, how the youth of this country is in difficulties and is in tough time. खूपशे स्कॉलरशिप असले for OBC असू, ST असू, SC असू, minority असू, हे मोदी गव्हर्नमेंटान ते स्कॉलरशिपाक रद्द केलो ना. मागीर there is a fund cut in education. Only educationाक बजेटाचो फंड असलो ते gradually from last 10 years ते देवत आहा. Something 6% of the budget should be allocated for the education. So तितलो ना देवत आहा. मागीर appointment of ineligible professor. एक महीना पहले आमच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेतली की जे रिजर्व पोस्ट आहा SC ST फॉर प्रोफेसर ते जनरल केलेले वयता. सो रिजर्वेशन हेंच्यानी सोंपोवपाचो प्रयत्न आहा. सो हे सुद्धा आम्ही या मॅनिफेस्टोन घातला आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी तर्फे कशे सेफ्रनायझेशन जाता ते आम्ही रिविजिट करून न्यू एज्युकेशन पॉलिसी बदला वाटतले. मागीर रिजर्वेशन फॉर दलित, आदिवासी, ओबीसी स्टुडंट इन प्रायव्हेट कॉलेजेस हे अत्यंत गरजेचे आहा. प्रायव्हेट कॉलेजीक आपल्याक जाय तशें रिजर्वेशन स्क्रॅप करता, आपल्याक जाय ते भुरग्यांक घेता सेटिंगा करून पयशे करपा खातीर. सो रिजर्वेशन शूड बी देयर फॉर द स्टुडंट इन प्रायव्हेट कॉलेज ऑल्सो. आणि आयज पर्यंत जितले भुरग्यांनी आमचे शिकपा खातीर लोन घेतलेलो आहा, एज्युकेशन लोन घेतलेलो आहा, खुबशे स्टुडंट आमचे गोयचे स्टुडंट आर टेकिंग लोन फ्रॉम गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इंजिनियरिंग करपाक, आर्किटेक्चर करपाक, प्रोफेशनल कोर्स करपाक. पूण ते मागीर जॉब मेळना खातीर, तुमकां खबर आहा जॉबूच मेळना इंजिनियर जावन ते भरपाक पावना की देयर इज नो जॉब. ताचे खातीर आमच्या सरकारान निर्णय घेतला की एज्युकेशन लोन विल बी रायट ऑफ फॉर द स्टुडंट्स. अंटील 2024 जितले लोन आहा ते सगळे माफ केले गेले वयतले. आणि देयर विल बी स्पोर्ट्स स्कॉलरशिप ऑफ ₹10,000 पर मंथ जे आमचे स्पोर्ट्साचे भुरगे आहा तांकां स्कॉलरशिप दिली वयतली. आणि
नो इंटरफियरन्स ह्यो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहा. तुमकां खबर आसतली खुबशे कॉलेज मॅनेजमेंट बिकॉज दे आर गवर्न बाय RSS प्रिन्सिपल्स, RSS मॅनेजमेंट ते आता भुरग्यांक जाय ते सांगता तुम्ही हे घालू नका, ते घालू नका, तुम्ही हिजाब घालू नका, तुम्ही पिक्चर पळोवं नाका, कितें समज मोदीची BBC आमचे न्यूज लायले ते करू नाका म्हणटाले. कित्याक BBC इज अ ब्रिटीश न्यूज आणि ते न्यूजान कितें आसा ते सत्य आसा ते सुद्धा भुरग्यांक पळोवपाक रायट नासलो. सो वी विल ब्रिंग अ लॉ नो इंटरफियरन्स इन फ्रेंडशिप, फॅशन, फूड, फिल्म अँड फंडामेंटल रायट्स ऑफ द यूथ. आता भुरगो कितें खातलो, कोणाक मेळटलो, खंयचे भुरग्यांक मेळटलो ते सुद्धा हांकां चुकता. ते लव्ह जिहादाच्या नांवार कितें जाय ते करता. सो देर विल बी लॉ की अशें जावचें ना. देर विल बी फ्री अँड फ्रेंडली एनवायरमेंट इन द कॅम्पसीस. आणि खास करून सांगू सोदता की आमच्या गोंयांत अनएम्प्लॉयमेंट रेट इतले वाडलेलो आहा. वी आर सेकंड इन द हायेस्ट, सेकंड हायेस्ट इन द कंट्री. ताचे खातीर जेन्ना भुरगो पास आउट जाता लिव्हिंग इंजिनियरिंग अँड लिव्हिंग फ्यू कोर्सीस, खंयचेच कोर्सीसाक कॅम्पस इंटरव्यू जायना. समज कॅम्पस इंटरव्यूच जायना जाल्यार भुरग्यांक जॉब कशे मेळटले. सो ताचे खातीर आमचे पार्टी खास करून राहुल गांधीने बरो युनिक कॉन्सेप्ट हाडला की 1 year अप्रेंटिसशीप कंपल्सरी. जे भुरग्यांक जॉब गावना तांच्यांनी अप्रेंटिसशीप घेवची आणि 1 year खातीर तांकां 1 लाख रुपया मेळटले. दिस विल बी अ फॉर दोज हू आर नॉट गेटिंग अ जॉब अँड हू विल गेट अ एक्सपिरियन्स ऑन हँड एक्सपिरियन्स. सो दिस इज अ कंबायन्ड यूथ मॅनिफेस्टो बाय काँग्रेस पार्टी फॉर द यूथ ऑफ दिस कंट्री अँड फॉर द यूथ ऑफ द स्टेट. सो योर यूथ मॅनिफेस्टो आम्ही कॉलेजींनी पावयतले, युथाकडे पावयतले, दरेक कॉन्स्टिट्युएन्सीन पावयतले. कशे पावयतले, छात्र पंचायत करून कॉलेजीन पावयतले, टाउन हॉल करून आमचे गावागावांनी दरेक कॉन्स्टिट्युएन्सीन आमचे लिडराक घेऊन हे पावयतले आम्ही. आणि ह्यो पावोवपाचो काम की पॉलिटिकल पार्टी, एक काँग्रेस पार्टी एज अ पॉलिटिकल पार्टी कितें करू शकता युथाक हे पावपाचो काम आमचो NSY गोवाचो आसतलो. वी विल मेक शुअर दॅट एव्हरी यूथ नोज दिस मॅनिफेस्टो. तुम्ही आता पळयता आसतले BJP म्हणटा आपूण 60,000 लिडर येता, 1 लाख लिडर येता, पूण तांचे कडेन विजनूच ना. कितें ते युथाक दितले, युथाक कितें दितले कांयच विजन ना. आणि एक पार्टी आयला की आपूण वाय नॉट वी कॅन बिकम प्रायम मिनिस्टर. तुमकां खबर आसतलें एक पार्टी म्हणटा प्रायम मिनिस्टर जावपाचो सपन चित्ता, 2 सिटां लढटा, हेंचे कडेन मॅनिफेस्टो ना, कांयच ना. हेंचे कडेन मॅनिफेस्टो हाडपाचो रायट सुद्धा ना. बिकॉज सरकार वयर आमचो जातलो ना तेंचो जातलो BJPचो. So this fight is directly between BJP and Congress. So youth of Goa, I have to tell that we have a plan, we have a vision. So तुम्ही शिकिल्ले लोक आता WhatsAppवर जायते येतले, जायते वयतले, जे इलेक्शन टायमार जायते फेक न्यूज दितले. पूण एज अ एड्युकेटेड यूथ ते तुमचो काम आसतलो की टू व्हेरीफाय व्हॉट यू आर रिसिविंग. आणि आमचे गोंयचे लोक जे बरे हुशार लोक, सो हांव मागता की मॅनिफेस्टो वाचात. आणि काँग्रेस पार्टी हॅज द मॅनिफेस्टो फॉर द यूथ. खंयचे दुसरे पार्टीचे कडेन अजून यूथ मॅनिफेस्टो येवंक ना. तर मॅनिफेस्टो काडपाक आतां रावला ते, पूण वी आर द ओनली पार्टी हू रिमूव्ह मॅनिफेस्टो. कित्याक काडपाचो आमकां, वाय वी रिमूव्ह दिस मॅनिफेस्टो आणि आमचे इतले कित्याक काडून सांगता तुमकां. बिकॉज वी इंडियन नॅशनल काँग्रेस यात्रा केली. तो यात्रान तेंका कळ्ळें कितें इशू आहा कितें ना म्हणून. तर जेन्ना लोकां कडेन पावता, लिडर लोकां कडेन पावता तेन्ना कळटा तेंका. दॅट इज द रिजन वी हॅव कम विथ दिस मॅनिफेस्टो. वी आर थँकफूल फॉर राहुल गांधी की ताणें आमकां मॅनिफेस्टो दिलो. आणि स्टुडंट्सा खातीर खास करून एक पॉइंट सांगता हांव, ह्यो एड ना यूथ मॅनिफेस्टो. फॉर स्टुडंट्स फ्रॉम क्लास 1 to class 12 free education will be provided in all public schools. तो ह्यो पॉइंट आसतलो फॉर स्टुडंट्स. हांव सांगू सोदता की सगळे युथाक की आमी तुमचे बरोबर पावतले, तो तुमचो परिसाद जाय आमकां आणि वी विल वर्क इन द इंटरेस्ट ऑफ यू. फर्स्ट 12th सांगला तुम्ही. फर्स्ट टू 12 पब्लिक अजून आता पब्लिक अँड प्रायव्हेट बोथ. तो एक पयलो इंट्रोडक्शन दितना म्हणलो जेव्हा गोंयांक ओपिनियन पोल जालो तेन्ना तुजी काँग्रेस आशिल्ली गोंयांक. कितें म्हणटा ओपिनियन पोल जालो पळय गोंयांत तेन्ना इंडियन नॅशनल काँग्रेस नासली गोंयांत. पूण तो रेफरंडम हाडलो कोणें. रेफरंडम आमच्या इंडियेचे सरकारान इंदिरा गांधी टायमार रेफरंडम हाडलो. सो द रेफरंडम हाडपाचो कारण इज नॅशनल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट कॅनॉट टेक अ डिसिजन. आता गोवान जनता नासतना, गोवान गव्हर्नमेंट नासतना आमचे नॅशनल गव्हर्नमेंटान हे सुविधा करून दिली. आता आमच्या गोंयानूय BJP आहा, नॅशनल BJP आहा, पूण हेचो मादय सुतावो जायना. आणि तेन्ना आमचें सरकार नासतना नॅशनल गव्हर्नमेंट गेव अ बेनिफीट फॉर द गोवन्स ओन्ली बिकॉज आमचे गोंयचे लोकल जे लिडर आसले, जॅक शिपेरा आसूं, आमचे गोंयचे आमचे तेन्नाचो प्रेसिडेंट पुरुषोत्तम काकोडकर आसूं, ते मेळ्ळे आणि गोवा खातीर रेफरंडम दिलो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन काँग्रेस अँड BJP. आमचे सरकार नासतना आमी काम करता. सो वी आर नॉट हियर फॉर सरकार. आमचे सरकार आसतले जाल्यार आमी काम करतले, सरकार ना जाल्यार सुद्दां आमी काम करतले. सो हे जालें कित्याक काँग्रेस पार्टी खातीर. बिकॉज काँग्रेस पार्टी गोंया खातीर स्पेशली
खूपशे दिला आणि नॉट ओनली फॉर गोवा बिकॉज आयडियोलॉजी अशी आहे की लोकांक ही जायते दितले म्हणून आणि ते लव जिहादाक सपोर्ट करता ते म्हणटा लव जिहाद सपोर्ट जे रॉंग आहा तेका आमी सपोर्ट करना पण हे कितें आहा बीजेपी पार्टी हे इशू क्रिएट करता आता खंयचो हिंदू भुरगो आणि बाकीचे धर्माचे भुरगे एकामेकांक मेळूंक शकना वी बिलीव इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्स राइट टू एवरी सिटीजन टू मीट हुएवर दे वांट टू टॉक टू हुएवर दे वांट वी डोंट बिलीव इन आरएसएस आयडियोलॉजी दिस कंट्री रन्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सो तुम्ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया काबार करून तुमकां आपलोच हाडूंक सोदता आणि तेंचे स्वताचे कॅन्डिडेट्स जे आता तिकीट दिला ते म्हणटा आमकां 405 जाय कित्याक दे वांट टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन तो चेंज करून ते आपले जाय ते करतले सो दिस फाइट इज बिटवीन टू सेव द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एंड बिटवीन who wants to destroy the constitution of India. ओके झोमॅटो आणि स्विगी तुम्ही मेन्शन केले जे डिलिव्हरी बॉय आहा त्यांचे परमनंट जॉब आणि प्लस इन्शुरन्स तुम्ही हे प्रायव्हेट कंपनीक कशे पुश करतले फोर्स करतले काय काँग्रेस पार्टी अनदर कंपनी विल फॉर्म and they will start delivering the pizza and KFC? No. So basically, right now what is happening is working conditions as Swiggy and Zomato karche pattane. There will be a policy that will be put in place. Right now there is no policy for these gig workers. Tenga governor त्यांचे future किती आसा? So there will be a pension scheme for them. There will be an insurance scheme for them, and this will be made compulsory for anyone. This scheme, the Congress party will make it compulsory for any of these companies. Once you are hiring someone, then pension scheme and insurance scheme has to be made compulsory. Unless and until there is a policy drafted for this, there will be no solution. So the Congress party, Rahul Gandhi had a meeting, a special meeting with all the Swiggy and Zomato, and he has ensured and listened to them what is their issues, because they don't see a future. They see that their future is that they are making around 10-12,000 or 15,000, and there's no security of even once they are riding, if they fall, many people fall, many accidents take place, but there's no insurance covered for that. Unless and until there's a policy drafted, the BJP government, it is very sad that they have not taken this into consideration. They've always ignored such people. So we will take these people into consideration. We will draft a policy for these people, and we will make sure that their future is safe and established. So you have excluded the courier companies and transport companies. ना गीग वर्कर्स सगळे येतात. फॉर एक्झाम्पल गीग वर्कर्स काम सगळे जे आमचे या तुम्ही म्हटलं ट्रान्सपोर्ट आणि कुरियर एव्हरीवन काम करतात. होम डिलिव्हरी कोण दिता होम डिलिव्हरी आता तुमचं एक्झाम्पल लागला स्विगी आणि झोमॅटो सांगला बट एव्हरीवन काम. Thank you. Yeah. One more question. I just want to know, you have mentioned that on that. सांग. Hey, the fight will be between BJP and Congress. So you mean to say that RG, you underestimate RG? ना अंडरस्टँड करपाक नॅशनल लेवलला नॅशनल लेवल तो क्वेश्चन आमच्या पार्टी लिडरशिपने आन्सर केला की गोवाचे इंटरेस्टा खातीर ज्या लेवलार पार्टी गेला आणि त्यांना अप्रोच सुद्धा केली पार्टी ते पार्टी आमच्या पार्टीच्या अध्यक्षान ऑलरेडी सांगला की इन द इंटरेस्ट ऑफ गोवा ऑल द पार्टीज केम टुगेदर जावं ते आम आदमी पार्टी आसूं जावं गोवा फॉर्ड आसूं जावं शिवसेना आसूं जावं आनी खंयची रिजनल पार्टी आसूं फक्त एक रिजनल पार्टी उरला ते कित्याक येवना ते आमच्या अध्यक्षान वेवस्थीत सांगला सो द पीपल ऑफ गोवा स्मार्ट इना आता रिजनल पार्टी म्हणटा तो आता रिजनल पार्टी गोवा फॉर्ड या ऑल्सो दे आर नॉट अंडरस्टँड and he the Adhyaksh of the regional party government, he already said that he doesn't want to become a vote spoiler, and he is a MLA from last 10-15 years. He is a senior leader. समज ते सांगू शकता तुमका खबर आहे की what the intention of revolutionary movements आणि आमच्या पार्टीचे अध्यक्षान सांगला की असे लोक काँग्रेस पार्टी doesn't wanted them in the alliance. We already approached them, they rejected it. असे तू सांगू शकता की आमका नाका दे जाल्यार we have some agenda. कळ्ळें न्हू आमचो अजेंडा क्लियर आहा न्हू. We want to take everyone together and go ahead. You said either BJP will form the government at the center or Congress. ना I'm saying आमची पार्टी तुम्ही म्हणला काँग्रेस किंवा बीजेपी फॉर्म करतले तुमचो काँग्रेसचो पीएमआचो कॅन्डिडेट हो कोण पण आम्ही एक नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया आमची एक पार्ट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस स्टुडंट विंग तो जो प्रश्न हा तो आमच्या हाय कमांडाक विचारतो तुम्ही आम्ही डोंट हॅव मॅन्डेट सो प्राईम मिनिस्टराचो कॅन्डिडेट प्राईम मिनिस्टर India alliance and clear very clearly सांगला की once elections are done, then we'll be declaring it between us. So that India alliance will decide after the elections. Don't Okay.
India alliance will form the government, Yes. not the Congress. Yeah, So let we are the the Congress- leading party in the Indian alliance. So, but nation, we have to take everyone together because this fight is because of to safeguard India, Thank you. not just our party. Thank you. Thank you.